भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पत्र लिहिले। माझं राहुल गांधींना आव्हान आहे, असंच पत्र एकदा काँग्रेसच्या तुमच्या माजी खासदारांना लिहा, ज्यांची ही शाळा आहे, ज्या आश्रमशाळेमध्ये दुर्दैवानं 3 मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला, ती आश्रमशाळा मारोतराव हे तुमचे काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी आमदार यांचे आहे। राहुल गांधी यांनी त्या शाळेला भेट दिली पाहिजे आणि आपल्या काँग्रेसच्या माजी खासदारांना प्रश्न विचारला पाहिजे की सरकारकडनं तुम्ही अनुदान घेता, सरकारकडनं पैसे घेता आणि विद्यार्थ्यांना सुविधा का देत नाहीत। आज आपण बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आश्रमशाळा या काँग्रेसच्या नेत्यांच्या आहेत आणि ही घटना घडल्यानंतर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चौकशीचे आदेश दिले आणि त्या शाळेवर कारवाई केली, कुणालाही पाठीशी घातलं नाही। आता राहुल गांधी काँग्रेसच्या माजी खासदार मारोतराव यांच्यावर काय कारवाई करणार याचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं आणि त्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांना एक राहुल गांधींनी सविस्तर पत्र लिहिलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आश्रमशाळा या काँग्रेसच्या नेत्यांकडे आहेत। नंदुरबार असेल, गडचिरोली असेल, गोंदिया असेल, या सर्व आदिवासी भागामध्ये सर्वाधिक आश्रमशाळा काँग्रेसच्या नेत्यांच्या आहेत आणि काँग्रेसच्या काळामध्ये सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे माझी राहुल गांधींना विनंती आहे की एकदा आपल्या काँग्रेसच्या आश्रमशाळा चालकांना देखील एक पत्र लिहा आणि राहुल गांधी पुढच्या वेळेला महाराष्ट्रात येणार असतील तर त्यांनी त्या आश्रमशाळांना देखील भेटी दिल्या पाहिजे की जिथं काँग्रेसच्या आमदारांकडे, काँग्रेसच्या माजी खासदारांकडे आश्रमशाळा आहेत आणि त्याच्यावर कारवाई काय केली, त्यांना जाब विचारला का, याच्या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं आणि मग सरकारला प्रश्न विचारावे। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय स्पष्ट आदेश दिलेत, सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय। आदिवासी आश्रमशाळेमध्ये जो कोणी चुकीचा कारभार करत असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेत, शाळांवर कारवाई देखील केली। परंतु ज्या संस्था चालकाच्या हलगर्जीपणामुळे, ज्या काँग्रेस नेत्याच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडलाय, त्याबद्दल राहुल गांधी काय जाब विचारणार, त्याबद्दल राहुल गांधी एखादं पत्र लिहिणार आहेत का, एखादी भेट त्या आश्रमशाळेला देणार आहेत का, याचं उत्तर जनाब संजय राऊतांनी द्यावं आणि काँग्रेसने पण द्यावं। सर्वाधिक भ्रष्टाचार आदिवासी विभागामध्ये आहे, तर सर्वाधिक शाळा काँग्रेसच्या नेत्यांच्या आदिवासी विभागामध्ये आहेत। आज आपण महाराष्ट्राची आकडेवारी काढली तर आश्रमशाळेची आकडेवारी काढल्यानंतर या आश्रमशाळा काँग्रेसच्या काळामध्ये नेत्याला अंधन म्हणून दिल्या होत्या। नेत्यांना भ्रष्टाचाराचं कुरण म्हणून अशा आदिवासी शाळांचं वाटप हे काँग्रेसच्या काळामध्ये झालं आणि हेच सगळे नेते आहेत। यामध्ये सगळी आकडेवारी काढा, या सगळ्या आकडेवारीमध्ये स्पष्ट दिसते की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आश्रमशाळा या काँग्रेसच्या लोकांच्या आहेत, काँग्रेसच्या नेत्यांच्या आहेत, काँग्रेसच्या आमदारांच्या आहेत, माजी आमदारांच्या आहेत आणि या आश्रमशाळेंनी या सरकारनं दिलेलं कमिशन खाण्याचं पाप केलंय। आता सरकारला ही गोष्ट लक्षात आली, त्यानंतर सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली। परंतु संजय राऊत तुम्ही म्हणतायत की सर्वाधिक भ्रष्टाचार आदिवासी विभागामध्ये आहे, तर तुम्ही ज्या सर्पदंशाने 3 मुलीचा मृत्यू झाला त्याबद्दल काँग्रेसच्या माजी खासदारांना जाब का विचारला नाही, याचं उत्तर आधी द्यावं। नाही, विद्यार्थी हक्कच मागतायत आणि विद्यार्थ्यांना हक्क देण्याचं काम राज्य सरकार करते। विद्यार्थ्यांना हक्क दिले जात आहेत, पण मधले संस्थाचालक जे काँग्रेसचे दलाल आहेत ते विद्यार्थ्यांचा हक्क हिनावून स्वतःची घरं भरतायत, स्वतःची खिशे भरतायत। राहुल गांधींना माझा सवाल आहे की पुण्यातले विद्यार्थी आंदोलन करतायत, गडचिरोलीमध्ये विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू होतोय, पण हे संस्थाचालक कुणाचे आहेत? हे सगळे काँग्रेसचे कच्चे बच्चे कार्यकर्ते आणि आमदार, माजी खासदार आहेत। तर सरकार पैसे देते, सरकार तुम्हाला अनुदान देते, पण या अनुदानामध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम, हे अनुदान कमिशनखोरीमधून घर चालवण्याचं काम, काँग्रेसच्या पैसो की गुंज कार्यक्रमासाठी कदाचित विद्यार्थ्यांचं अनुदान वापरलं जात असेल,
आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनुदानामधनं कट कमिशन घ्यायचं आणि काँग्रेस की पैसो की गुंज कार्यक्रम करायचं, हे देखील यांचं धोरण असू शकतं. त्यामुळे राहुल गांधींनी आधी आपल्या ताब्यात असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांकडे असलेल्या आश्रमशाळेमध्ये नेमकं काय चाललंय याचं उत्तर शोधलं पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी सरकार कटिबद्ध आहे, विद्यार्थ्यांसाठी अनुदान देते, परंतु अनुदान दिल्यानंतर त्या अनुदानामध्ये कमिशनखोरी मात्र काँग्रेसचे दलाल करतायत, हे वास्तव आहे. न्यायमूर्ती बराळ यांनी म्हटलंय की कुंभमेळ्याचा 1% निधी जो आहे तो शाळा तेव्हा संजय राऊत यांनी टीका केली. त्यामुळे त्यांनी कंत्राटदारांचे पिशे लोक भरतायत, मंत्र्यांच्या जावयाला कंत्राट दिली जाते. कुठल्याही मंत्र्याच्या जावयाला एकही कंत्राट दिलं नाही. संजय राऊत, तुमच्याकडे काही पुरावे असतील तर पुरावे द्या. उलट कोविडच्या काळामध्ये तुमच्या महापौरांच्या पोराला जावयाला काय काय कशा पद्धतीनं कंत्राटं दिली होती, जम्बो कोविडची कामं कशा पद्धतीनं दिली होती, किती टक्के खिचडीमध्ये घोटाळा केला आहे, हा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. आज कुंभमेळ्याच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारतायत, परंतु कुंभमेळा हिंदूंचं श्रद्धास्थान आहे. लाखो हिंदू या कुंभमेळ्याच्या निमित्ताने एकत्र येणार आणि हिंदूंचं एकत्रीकरण तुम्हाला व्हायला नकोय. तुम्हाला याच ठिकाणी इस्तेमा आयोजित करण्यात आला असता, तिथं सरकारनं मदत केली असती तर त्याचं स्वागत केलं असतं. नमाज पठण स्पर्धा घेतली असती तर तिथं तुम्ही उत्साहामध्ये उड्या मारल्या असत्या आणि त्या नमाज पठण स्पर्धेच्या कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या थाटामध्ये उभाटा गटाने आणि जनाब संजय राऊतांनी केलं असतं. परंतु कुंभमेळा हिंदूंचा सण आहे, हिंदूंचा उत्सव आहे. 12 वर्षानंतर कुंभमेळा येतो आणि 12 वर्षामध्ये संपूर्ण देशभरातील हिंदू एकत्रित येत आहेत. तुम्हाला हिंदू एकत्रित आले की तुमच्या पोटामध्ये दुखतंय, त्यामुळं कुंभमेळ्याला विरोध करतायत. मुळामध्ये शाळाची परिस्थिती सुधारली पाहिजे, या मताशी आम्ही सगळेच जण सहमत आहोत. शाळा चांगल्या झाल्या पाहिजे, शाळामध्ये चांगल्या सुविधा आल्या पाहिजे. उलट देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर ग्रामीण भागामधले शाळा अतिशय चांगल्या अवस्थेत झाल्यात. ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला शाळाची काय अवस्था होती सगळ्यांना माहिती आहे. आज ग्रामीण भागामध्ये शाळांना पक्क्या इमारती, चांगले रस्ते, वीज, त्यानंतर संगणक अशा सगळ्या सुविधा देण्याचं काम सरकारच्या वतीनं केले जाते. परंतु बऱ्याच ठिकाणी अडचणी येत आहेत, अनेक शाळांमध्ये सुविधा मिळत नाही. पण सरकार त्याबद्दल कटिबद्ध आहेत. शाळाचा खर्च वेगळा आणि कुंभमेळा हा 12 वर्षानंतर येणार आहे आणि कुंभमेळ्यामध्ये सर्व देशातले हिंदू नागरिक येणार आहेत. त्यांची सुविधा, त्यांना व्यवस्था करणं ही सरकारचं कर्तव्य असतं आणि त्यातून हा कुंभमेळ्याचा खर्च होतो. मुळामध्ये तुम्हाला हिंदू बांधवांवर होणारा खर्च याला आक्षेप आहे, हिंदू एकत्र येतो याला आक्षेप आहे, हिंदू जातीमध्ये विभागला पाहिजे, विस्कळीत झाला पाहिजे, हे तुमचं धोरण आहे. कारण तुम्ही औरंगजेबाचे पाय चाटताय आणि औरंगजेबाने देखील कुंभमेळ्याला विरोध केला होता. तसे आधुनिक औरंगजेब जे जनाब संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे हे कुंभमेळ्याला विरोध करतायत. नाही, कुंभमेळ्याला टार्गेट करायचं आणि औरंगजेब फॅन क्लब चालवायचा हे उभाटा गटाचं, काँग्रेसचं, राहुल गांधींचं धोरण आहे. कारण कुंभमेळा टार्गेट केलं की औरंगजेबाची वंशावळ खुश होईल, कुंभमेळ्याला टार्गेट केलं की अफजल खानाची वंशावळ खुश होईल. दाढ्यांची मतं आपल्याला मिळावीत यासाठी कुंभमेळ्याला विरोध करण्याचं पाप हे जनाब संजय राऊत आणि जनाब राहुल गांधी करतायत. परंतु एक लक्षात घ्या, 12 वर्षानंतर हिंदू अशा पद्धतीनं कुंभमेळ्यामध्ये एकत्र येतोय. 12 वर्षानंतर नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय आणि या कुंभमेळ्याचं स्वागत मोठ्या थाटामध्ये, उत्साहामध्ये करणार. तुम्ही कितीही मतांसाठी लांगुल चालन केलं तर काही फरक पडणार नाही. न्यायमूर्ती बोलतात पण निर्णय आमच्या विरोधात देतात, फक्त बोलू नका, आदेश द्या, असं देखील संजय राऊत बोलतात. न्यायमूर्ती जे बोलतायत आणि न्यायमूर्तीने जे निकाल दिलेत त्याचं स्वागत करायला आधी संजय राऊतांनी शिकलं पाहिजे. देशातल्या संविधानाचा अपमान करायचा, न्यायव्यवस्थेचा अपमान करायचा, निकाल आपल्या बाजूने लागला की न्यायव्यवस्था चांगली, निकाल आपल्या बाजूने लागला की निवडणूक आयोग चांगलं, कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकली की EVM चांगलं, निवडणूक आयोग चांगलं, केरळमध्ये काँग्रेसचा विजय झाला की EVMवर एकही शंका घ्यायची नाही, केरळमध्ये जनतेनं चांगला निर्णय दिलेला असतो. पण पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकली, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी जिंकली की मग मात्र निवडणूक आयोगावर शंका घ्यायची. एखाद्या कोर्टाने तुमच्या बाजूने निकाल दिला की कोर्ट चांगलं, तुमच्या विरोधामध्ये निकाल दिला की कोर्ट विरोधात. ह्या दुटप्पीपणा आणि नौटंकीपणा आहे. संजय राऊत कोर्टाने निकाल द्यायचा तो देईल,
परंतु महाराष्ट्रातल्या जनतेच्या न्यायालयामध्ये एकनाथजी शिंदे यांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलं. एकनाथजी शिंदेंचे 55 आमदार निवडून आले. तुमची 15ची अगरबत्ती बघा आणि मग न्यायव्यवस्थेवर आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करा. आवरावर उबाटा गटाची झालेली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनं उबाटा गटाला आवरलेला आहे आणि उबाटा गटाला घरामध्ये बसवण्याचं काम केले. संजय राऊत, आता तुम्हाला राज्यसभेमध्ये देखील जाता येणार नाही. तुमचं दुकान आवरायला सुरुवात करा. 2028ला जेव्हा तुमची मुदत संपेल तेव्हा दिल्लीतला गाशा गुंडाळून संजय राऊतांना या महाराष्ट्रामध्ये यावं लागेल. कदाचित विधान परिषदेची जागा देखील उद्धवजी ठाकरे तुम्हाला देणार नाहीत. सामना कार्यालयामध्ये दिल्लीतला गाशा गुंडाळून सामना कार्यालयामध्ये त्या दगडोची चाळीमध्ये आणून बसावं लागेल. ही अवस्था तुमची आहे. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे सक्षम नेते आहेत. महाराष्ट्रात 2029ची निवडणूक देवाभाऊंच्याच नेतृत्वात लढली जाईल आणि आम्ही ती जिंकू. आवरावर तुमच्या पक्षाची झाली आहे. आदित्य ठाकरेंची आवरावर करायला लागा, उद्धवजी ठाकरेंची आवरावर करायला लागा. 2029ची निवडणूक झाल्यानंतर कदाचित तुम्हाला उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना मातोश्रीमध्येच बसावं लागेल. त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीही मिळणार नाही. त्यामुळं गाशा गुंडाळाची सुरुवात ही जनाब संजय राऊतांनी करावी, उद्धवजी ठाकरेंनी करावी. नाही, शिंदेंना राज्यपाल पद मिळेल, केंद्रात मंत्रीपद मिळेल, परंतु संजय राऊत तुम्हाला पाकिस्तानचं राजदूत पद द्यायला पाहिजे किंवा बांगलादेशचं राजदूत पद द्यायला लागेल. तुमचा DNA पाकिस्तानची जास्त जुळतो. तुमचं आणि पाकिस्तानची वागणूक सारखंच आहे. भारताला त्रास झाला की पाकिस्तानमध्ये उकळ्या फुटतात, पाकिस्तानमध्ये आनंद होतात. तसंच इथं भारतीयांना त्रास झाला की संजय राऊतांना आनंदाच्या उकळ्या भरतात. त्यामुळे संजय राऊतांचा आणि पाकिस्तानचा DNA एकच आहे. त्यामुळे संजय राऊतांना पाकिस्तानचा राजदूत म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी मी माननीय पंतप्रधानांकडे करणार आहे की संजय राऊतांचा DNA पाकिस्तानशी जुळता मुळता आहे. त्यामुळं संजय राऊतांना पाकिस्तानचा राजदूत म्हणून नेमावं. एवढं चांगलं काम संजय राऊत करू शकतील. एकनाथ शिंदे गुलाम आहेत आणि हा पक्ष अमित शहाचे अंगवस्त्र आहे अशी टीका संजय राऊतांनी केली. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये देखील केले, शिवसेनेमध्ये. राहुल गांधींचं अंतर्वस्त्र बनून संजय राऊत तुम्ही काम करतायत. सोनिया गांधींचं लुगडं धुण्याचं काम हे जनाब संजय राऊत, उद्धवजी ठाकरे सातत्यानं करतायत. त्यामुळं जे राहुल गांधींचे गुलाम झाले, ज्यांनी सत्तेसाठी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदासाठी आपल्या वडिलांचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकायला मागे पुढे बघितलं नाही. बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की माझी काँग्रेस होणार असेल तर माझं दुकान बंद करेल. तुम्ही आपल्या वडिलांचा पक्ष विकायला मुख्यमंत्री पदासाठी मागे पुढे राहिला नाहीत. त्यामुळं विकणं, दलाली करणं, कंत्राटदारामध्ये कमिशन घेऊन मातोश्री उभं करणं ही परंपरा उभाटा गटाची, संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमची आहे. दलाली कोण करताय आणि कोण कुणाचं अंतर्वस्त्र झालंय आणि महाराष्ट्राने तर तुमचा लंगोट देखील सोडलाय. संजय राऊत, आपल्या पार्श्वभागावर आता लंगोट शिल्लक नाही आहे. त्याचं आत्मचिंतन करा आणि मग इतरांवर टीका करा. पवार साहेब कुठेही जाणार नाहीत, ते महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून काम करणार असा दावा संजय राऊत करतात. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी उरली आहे का ते बघा. उद्धवजी ठाकरेंचं तोंड एक वेगळ्या दिशेला. काल राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांना बोलवलं देखील नाही. राहुल गांधी पुण्यामध्ये येऊन गेले, महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, परंतु उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देखील नव्हतं. त्यामुळं महाविकास आघाडी काय ते बघा. गेला बाजार ज्यांच्या डोक्यामध्ये अंधार पडलाय त्या अंधारेबाई तिथं जाऊन नाचत होत्या हे महाराष्ट्रानं बघितलंय. टाळ्या वाजवत होत्या. कशा टाळ्या वाजवत होत्या? येणाऱ्या काळात बहुतेक अंधारेबाईचा अंधार आता काँग्रेसमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झालंय. एवढ्या उत्साहामध्ये बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना काय जोरजोरात टाळ्या वाजवत होत्या. उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासाठी देखील त्या सुषमा अंधारेंनी, सुषमा अक्कांनी कधी टाळ्या वाजल्या नव्हत्या. एवढा थिल्लरपणा सुषमा अंधारेंनी राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये केला. आपलेच लोक दुसऱ्याच्या लग्नामध्ये जाऊन नाचतायत. याचं आत्मचिंतन उद्धवजी ठाकरे, संजय राऊत करा. काय थिल्लरपणा कार्यक्रमामध्ये पुण्याच्या केला त्या सुषमा अंधारेंनी बघा. सुषमाताई, आदित्य ठाकरेच्या लग्नामध्ये तुम्ही देखील एवढं नाचणार नाहीत. उद्धवजी ठाकरेंच्या कार्यक्रमात देखील एवढे तुम्ही कधी नाचला नाहीत. शिवतीर्थावर अनेक सभा झाल्या पण एवढ्या नाचताना महाराष्ट्राने कधी बघितलं नाही. एवढा थिल्लरपणा तुम्ही राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये जाऊन गेला.
त्यामुळं महाविकास आघाडीचं कार्यक्रम वाजलेला आहे. तुमच्या सुषमा अंधारे देखील उभाटा गटामध्ये राहणार नाही, एवढी वाईट अवस्था संजय राऊत उद्धवजी ठाकरे तुमची झाली. सुषमा अंधारे यांनी राहुल गांधींची अपॉइंटमेंट घेण्याचा आणि सुप्रिया श्रीनेत यांच्यासोबत काल बसून डील देखील केली की मला काँग्रेस पक्षामध्ये घ्या, उभाटा गटाचं काहीही खरं नाही असं म्हणून सुषमा अंधारेचा थिल्लरपणा आता काँग्रेसमध्ये बघायला मिळणार आहे. हे तुम्ही लिहून घ्या. कॉक्रोच जनता पार्टीनं मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढले पाहिजेत असं संजय राऊत म्हणतात. नाही, कॉक्रोच जनता पार्टीनं कुठे मोर्चे काढावे हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं की अभिजित दिपके हा विष्णूचा अवतार आहे. त्यामुळं उद्धवजी ठाकरे यांनी अभिजित दिपकेंचे चरण धुवून घ्यावेत, त्यांचे पाय धुवून घ्यावेत. आपल्या घरामध्ये भला मोठा विष्णूचा अवतार हा तथाकथित तुम्ही म्हणतायत त्याचा फोटो लावा. हवं तर एखादी अभिजित दिपके यांची मोठी प्रत्येक महिन्याला एक मोठा कार्यक्रम ठेवून अभिजित दिपके यांच्या फोटोला विष्णूचा अवतार म्हणून पाद्यपूजन त्याचं पूजन करायला देखील उभाटा गटानं काही हरकत नाही, कारण उभाटा गटाचं अस्तित्व संपल्यानंतर त्यांना अभिजित दिपकेमध्ये विष्णूचा अवतार दिसतोय. आता विष्णूच्या अवताराची पाद्यपूजा करायला काहीच हरकत नाही आहे. त्यामुळं अभिजित दिपकेचं पूजन संजय राऊतांनी सुरू करायला पाहिजे, उद्धवजी ठाकरेंनी देखील सुरू करायला पाहिजे, कारण त्यांचं संपलेलं राजकीय पुनर्जीवन करण्याचं काम अभिजित दिपके करतायत. संघाला जागतिक स्तरावर विरोध होत आहे, त्यामुळे संघ आता चंद्रावर विस्तार करणार आहे असा टोला आता संजय राऊत करतात. संघाची ताकद काय आहे हे आपण बघितलेलं आहे. मुळामध्ये संघ ही सांस्कृतिक संघटना आहे. या देशामध्ये सगळा हिंदू एक झाला पाहिजे, हिंदू सारा एक या मंत्रातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करतो. संजय राऊत, तुमच्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये किंमत नाही, तुमच्या पक्षाला भारतामध्ये किंमत नाही. तुमचा पक्ष आता पाकिस्तानमध्ये चांगल्या पद्धतीनं वाढू शकतो. संघ जिथं वाढायचा तिथं संघ स्वयंसेवक वाढवत आहेत, कारण संघाची ताकद संघाचे स्वयंसेवक असतात. तुमची ताकद कोण आहे ते बघा. तुमच्याकडे ना शिवसैनिक उरलेत, ना तुमच्याकडे हिंदुत्व उरलंय, ना तुमच्याकडे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उरलेत. त्यामुळं अंतराळाच्या गप्पा करण्यापेक्षा आपला पक्ष पार अंतरंगात गेला आहे, आपला पक्षाचा पार अंतरंग बिघडून गेला आहे. आपला अंतरंग आधी भगवा होता, तो अंतरंग हिरवा करण्याचं काम जनाब उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतांनी केलं. त्याचं आत्मचिंतन करा. संघ वाढवण्यासाठी संघ स्वयंसेवक सक्षम आहेत. देश विकणं हे भाजपसाठी राष्ट्रभक्ती आहे आणि वेगवेगळी मन काळाचा अदानीला दिली जात आहे, त्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. पक्ष विकणं हे उद्धवजी ठाकरे यांची संस्कृती झाली आहे, कारण आपला पक्ष काँग्रेसला विकून टाकला. मुंबई महापालिका विकण्याचा प्रयत्न 25 वर्ष झाला. त्यामुळं पक्ष विकणं, आपल्या वडिलांचे विचार विकणं, हिंदुत्व विकणं आणि त्याच्या बदल्यात मुख्यमंत्रीपदाची 2.5 वर्षासाठी खुर्ची घेणं हे उद्धवजी ठाकरे यांचं धोरण आहे. आणि एवढा तुम्ही अंबानी आणि अदानींना विरोध करताय, तर अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन कोण नाचत होतं? उद्धवजी ठाकरे, तुम्ही अंबानींना पायघड्या रेड कार्पेट कसं टाकलं होतं ते महाराष्ट्राने बघितलंय. अहो, लग्नामध्ये जाऊन ठुमके ठोकणारे तुम्ही, ज्यांनी अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन ठुमके केले, त्यांनी उद्योगपतींवर टीका करू नये. आधी आपल्या गरिबांमे झाके देखो आणि मग इतरांना टीका करा. साखर महागली आहे, त्यामुळे संजय राऊतांनी टीका केली. उद्या मोदीजी सांगतील चहा पिऊ नका असं त्याचं आवाहन. मुळामध्ये संजय राऊत कुठे चहा पितात? संजय राऊत ट्रायडनमध्ये चहा पितात, संजय राऊत ओबेरायमध्ये चहा पितात, संजय राऊत तिथं सांताक्रूजला कुठलं ग्रँड हयात तिथे जाऊन चहा पित आहेत. त्यामुळे संजय राऊतांना चहाची किंमत कळणार नाही, कारण 5 स्टारमध्ये बसून, ग्रँड हयातमध्ये बसून 500 रुपयाचा चहा ढोसायची सवय संजय राऊतांना आहे. मुळामध्ये साखरेचे भाव वाढलेत, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. तातडीनं साखरेचे भाव कमी झाले पाहिजे यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. सरकार साखरेचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करते. सरकारला सहकार्य केलं पाहिजे. आता ज्यांना ग्रँड हयातमध्ये बसून 500 रुपयाचा चहा ढोसायची सवय आहे त्यांनी सरकारवर टीका करू नये. विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलंय की आमची इच्छा आहे देवेंद्र फडणवीस 29च्या पूर्वी पंतप्रधान व्हावे, त्यानंतर त्यांना काही संधी मिळणार नाही. 29च्या पूर्वी विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये राहत नाहीत. 29च्या आधी विजय वडेट्टीवार काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील आणि काँग्रेस सोडून इतर पक्षामध्ये जातील. देवाभाऊंची चिंता विजय वडेट्टीवारांनी करायची गरज नाही. देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्राचं सक्षमपणे नेतृत्व करतायत. परंतु एक लिहून घ्या, 2029मध्ये विजय वडेट्टीवार काँग्रेस पक्षामध्ये राहत नाहीत. काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करून
काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून ते दुसऱ्या पक्षामध्ये जाणार. विजय वडेट्टीवार यांचं ठरलंय 2029च्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यायची आणि दुसऱ्या पक्षामध्ये यायचंय. हे विजय वडेट्टीवारांचं धोरण निश्चित झालेलं आहे. काळजी करू नका, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी विजय वडेट्टीवार ओळखले जातात. याच्या आधी ते शिवसेनेत होते, संधी बघून ते काँग्रेसमध्ये आलेत, आता देखील ते काँग्रेसमध्ये आहेत. 2029च्या आधी ते काँग्रेस सोडून वेगळ्या पक्षामध्ये बघायला मिळतील. मनोज जरांगे पाटील आंदोलनाचे ठाम आहेत. सरकारकडनं काल शिष्टमंडळ आणि काही तरी सुद्धा ते म्हणतात की काँग्रेस केलं आंदोलन होणार, सर्व 58 लाख मोदी जे आहे त्याची प्रमाणपत्र द्या असं त्यांचं ठाम होतं. मनोज जरांगे पाटील यांची काल विखे पाटील आणि शिष्टमंडळाने भेट घेतली, त्याच्यानंतर देखील ते उपोषणावर ठाम आहेत. माझी त्यांना विनंती आहे की मराठा समाजाला सर्वाधिक न्याय देण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं आहे. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देण्याचं काम देवाभाऊंनी केलं आहे. मराठा समाजाला OBC प्रमाणे सगळ्या सवलती, विद्यार्थी बांधवांना शिक्षण मिळावं यासाठी OBCला जशा सवलती असतात तशाच मराठा बांधवातील विद्यार्थ्यांना देखील सवलती देण्याचं काम देवाभाऊंनी केलं आहे. आता प्रमाणपत्र, कुणबीची प्रमाणपत्र देखील सर्वाधिक देवाभाऊंच्या काळामध्ये दिली गेलेली आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये चर्चा करून मार्ग काढता येऊ शकतो. चर्चा करा, सरकार पुन्हा एकदा आपल्याशी चर्चा करायला तयार आहे. काल शिष्टमंडळाने विखे पाटील, आमचे प्रसाद लाड यांनी तुमच्याशी चर्चा केली. पुन्हा एकदा गरज असेल तर आणखी एखादी बैठक घेऊन चर्चा करायला तयार आहोत. चर्चेतनं मार्ग काढला जाऊ शकतो, परंतु अशा पद्धतीनं उपोषण करणं योग्य नाही. चर्चा करून सरकार आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. सरकार मराठा समाजाला कुठलाही अन्याय होणार नाही यासाठी कटिबद्ध आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहेत. आणि याआधी एकाही मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री झाले नाही, परंतु काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले, त्यांनी कधीही मराठा बांधवांच्या हिताचा निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण कोणी दिलं असेल तर ते माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी केले. माझी मनोज जरांगे पाटील यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की चर्चेचा एक टप्पा झाला, गरज असेल तर 29 तारखेपर्यंत आणखी वेळ आहे, आणखी एखादा चर्चा करायला पाहिजे. हवा असेल तर एखादं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येऊ शकतं, त्यांच्यासोबत देखील चर्चा होऊ शकते. चर्चेतनं मार्ग काढावा. आंदोलन हा काही याच्यावरचा उपाय असू शकत नाही. चर्चेतनं मराठा समाजाचं हित बघितलं पाहिजे आणि मराठा समाजाचं हित करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. सरकारने दिलेली आश्वासनं पाळली गेली नाही, त्यामुळे 5 सप्टेंबरपासून काँग्रेस जनता पार्टी पुन्हा एकदा एल्गार जो आहे दिल्लीत करताना पाहिलं. नाही, काँग्रेस जनता पार्टीने दिल्लीमध्ये आंदोलन करण्याच्या ऐवजी जेव्हा झारखंडमध्ये हे विद्यार्थी आंदोलन करत होते, अतिशय शांततेच्या मार्गानं झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन करत असताना अभिजित दिपके तिथे का गेले नाही? ही झुरळ जनता पार्टी झारखंडमध्ये का गेली नाही? कारण झारखंडमध्ये इंडी आघाडीचं सरकार आहे. इंडी आघाडीच्या सरकारला समर्थन देणं हे काम झुरळ जनता पार्टीचं आहे. त्यामुळे या झुरळांनी आधी झारखंडमध्ये जायला पाहिजे होतं. त्यामुळं दिल्लीला जाण्याच्या आधी झारखंडमध्ये किंवा पंजाबमध्ये जी पेपरफुटी झाली त्याबद्दल अभिजित दिपके का आंदोलन करत नाही हा माझा त्यांना सवाल आहे. आधी त्यांनी दिल्लीला जाण्याच्या आधी झारखंडला किंवा पंजाबला जाऊन आंदोलन करावं. याच ठिकाणी भाजपची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये तर काही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची बातमी समोर येते. महापौरांकडनं डायरेक्टली शुक्राचार्य हे जे विधान केलं जातं त्यावर नेत्यांनी आक्षेप घेतला. कुठेही भारतीय जनता पार्टीमध्ये वाद नाही आहेत, कुठेही खडाजंगी झालेली नाही. भारतीय जनता पार्टी एक दिलानं एक मतानं मुंबईकरांच्या हितासाठी काम करते. इथे काय संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यासारखं गचोंडीला भांडण करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आम्ही नेशन फर्स्ट, पार्टी फर्स्ट म्हणून काम करतो. इथं कोणाचा वैयक्तिक स्वार्थासाठी काम करणारी भारतीय जनता पार्टी नाही. उभाटा गटामध्ये संजय राऊत आदित्य ठाकरेंना शिव्या घालतायत, आदित्य ठाकरे संजय राऊतांना शिव्या घालतायत, मिलिंद नार्वेकर जाहीरपणे भास्कर जाधवांना शिव्या घालतात, भास्कर जाधव मिलिंद नार्वेकरांबद्दल नको नको ते शब्द वापरतायत. भारतीय जनता पार्टी ही मुंबईच्या हितासाठी काम करते. आम्ही मुंबईच्या प्रश्नांसाठी लढतो, आम्ही मुंबईकरांच्या प्रश्नासाठी भांडतो. एखाद्या मुंबईकरांच्या प्रश्नासाठी आम्ही नक्की एकमेकांना हे करू की हा प्रश्न आधी सोडवला पाहिजे, तो प्रश्न नंतर सोडवला पाहिजे, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये कुठेही अंतर्गत मतभेद असण्याचा प्रश्नच नाही. इथं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं, देवाभाऊंचं नेतृत्व सक्षम आहे. आम्ही नेशन फर्स्ट आणि पार्टी या दोघांचा विचार करणारी लोक आहोत. मीरा भाईंदरमध्ये एक
मान पाहायला मिळाला, मराठी स्थापना झाला असं नाही, मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल किंवा महाराष्ट्रातला कुठलाही सरकारी कार्यक्रम असेल, तिथं मराठी भाषेमध्येच सूत्रसंचालन व्हायला पाहिजे, कारण महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. अशा पद्धतीनं एखाद्या ठिकाणी चुकीचं काम केलं असेल तर सरकारने त्याच्यावर कारवाई करावी. अतिशय चुकीचं आहे की मराठीमध्येच सूत्रसंचालन झालं पाहिजे. मराठी भाषाच महाराष्ट्रामध्ये अनिवार्य आहे आणि सरकारी कार्यक्रम, पोलिसांचा कार्यक्रम किंवा अन्य कुठलाही कार्यक्रम असो, त्याचं सूत्रसंचालन मराठीतच व्हावं आणि मराठीमध्येच सगळे कार्यक्रम व्हावे असा भारतीय जनता पार्टीचा आग्रह असतो, राज्य सरकारचा देखील आग्रह असतो. माझा मनसेला देखील सवाल आहे, जेव्हा तुम्ही जावेद अख्तर यांना आपल्या मनसेच्या वर्धापन दिनाच्या किंवा मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला बोलवता, त्यावेळेला देखील त्यांना देखील मराठीतच भाषण करावा असा आग्रह इतर पक्षाने देखील करावा. भारतीय जनता पार्टी कायम मराठीचाच आग्रह करता, परंतु बाकीच्या पक्षाने देखील असाच मराठीचा आग्रह त्यांच्या स्टेजवर देखील झाला पाहिजे, याची काळजी घ्यावी. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.